हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया भरलेली कारली. भरलेली कारली बनवण्यासाठी लागणारं साहित्य. इकडे मी पांढरी कारली कापून शिजवून घेतलेली आहेत. इकडे आहे गरम मसाला, हळद आणि हिंग, तोही आपल्याला लागणार आहे. नंतर दुसरं लागणारं साहित्य शेंगदाण्याचा कूट, खोबऱ्याचा किस, कापलेला कांदा, मिरची, लसूण आणि धणे आहेत आणि कोथिंबीर. आपण हे सगळं गॅसवरती कढईमध्ये भाजून घेणार आहोत. खरपूस भाजून घ्यायचं. आता घातले मी मिरची, लसूण आणि कांदा घातलेला आहे. छान हलवून घेऊया. घालूया धने, खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर. हे सगळे जिन्नस आपण खरपूस भाजून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक वाटून घेऊया. चवीपुरतं मीठ घालते. सगळे जिन्नस मी बारीक वाटून घेतलेले आहेत. आता आपण खाली काढून घेऊया ताटामध्ये. हळद घालूया, गरम मसाला आणि सगळं जे आपण वाटून घेऊया. कारल्यामध्ये असं दाबून छान भरूया. इकडे सगळ्या कारल्यांमध्ये मी मिक्सर भरून घेतलेला आहे. आता आपण ते तळून घेणार आहोत. गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे. तेल घातलेलं आहे. जिरं, हिंग, हळद, ठेचलेला लसूण छान तळून घेऊया. लसूण खरपूस तळून घ्यायचा, म्हणजे चवीला छान लागतो. नंतर आपण भरलेली एक एक कारली करून सोडून देऊया. इकडे सगळी कारली मी सोडून दिलेली आहेत आणि चिमट्याच्या सहाय्याने मी ही कारली थोडीशी हलवून घेतलेली आहेत. माझ्याकडे चिमटा आहे. चिमट्याच्या मदतीने मी सगळी कारली उलटापलटी करून घेत आहे. कारली खालीवर करून घेतलेली आहे. दोन्ही बाजूनी छान